खरं सांगू का महाराज, संप्रदायाचं खूप मोठेपण आहे महाराज. तुम्ही जर आळंदीला गेले ना, ते एखादं छोटं जरी लेकरं असलं तरी लोक त्याला आरे कार्य करत नाही, त्याला माऊली म्हणून उपदेश काय करतात, माऊली. संप्रदायामध्ये प्रत्येकाला मान देतात. ही आमच्या वारकरी संप्रदायाची काय परंपरा आहे. अभंग मुक्ताईचा या मुक्ताई अभंगातून ज्ञानदादाला उपदेश करत आहेत महाराज. ज्ञानोबरायासारख्या योग्याला, ज्ञानोबरायासारख्या एका अवतारिक पुरुषाला महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबरायासारख्या योग्याच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असावा, ज्ञानोबरायासारख्या योग्याच्या जीवनामध्ये अशी कोणती परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्ञानोबरायासारख्या योग्याच्या जीवनामध्ये असं काय घडलं असावं की ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला सुद्धा ताटी लावण्याचा प्रसंग आला. एक वाक्य मी माफी मागून बोलतो गड्यानो तुम्हाला. चांगलं काम करणारा मनुष्य, संप्रदायाची सेवा करणारा मनुष्य सगळ्यांना तोंड देऊ शकतो, सर्वांच्या विरोधात जाऊन काम करू शकतो, पण ज्या दिवशी त्याचे लोक त्याच्या विरोधात जातील त्या दिवशी तो मनुष्य थकून जातो. बरं महाराज, लक्ष देऊन कीर्तन ऐका माझं. अरे एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा, गायकाचा, वादकाचा विरोध केला चालेल ना महाराज, आम्हाला सहन करू आम्ही. एखाद्या नास्तिक माणसाने कीर्तनकाराच्या विरोधात बोलावं, एखाद्या नास्तिक माणसाने गायकाच्या विरोधात बोलावं, एखाद्या नास्तिक माणसाने वादकाच्या विरोधात बोलावं, एखाद्या नास्तिक माणसाने वारकऱ्यांच्या विरोधात बोलावं, सहन करू ना महाराज आपण. ज्याला परमार्थाचं ज्ञान नाहीये, ज्याला परमार्थाची अक्कल नाहीये, अशा एखाद्या माणसाने परमार्थ करणाऱ्या माणसाचा विरोध केला चालेल ना महाराज. पण ज्या दिवशी परमार्थ करणारा मनुष्य परमार्थ करणाऱ्या माणसाच्या विरोधात जाईल त्या दिवशी किती मोठा भूकंप होईल महाराज. ज्या दिवशी कीर्तनकारच जर कीर्तनकाराचा विरोध करायला लागला, गायकच जर गायकाचा विरोध करायला लागला, वादक जर वादकाचा विरोध करायला लागला, त्या दिवशी कसं करायचं एक सांगू महाराज तुम्हाला. आपला माणूस आहे ना महाराज, प्रत्येकाने आपल्या माणसाला सांभाळून घेतलं पाहिजे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. ज्ञानोबरायासारख्या माणसाला जर ताटी लावण्याचा प्रसंग आला, काय कारण आहे? ज्ञानोबराय सांगतात, या लोकांसाठी आम्ही वैकुंठवासी आलो, याची बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. थोडा त्रास नाही सहन झाला महाराज. ज्ञानोबराय छोटे असताना वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी यांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. कोणतं प्रायश्चित्त घ्यावं लागलं? मी नारदाच्या गादीवर सांगतो. या वारकरी संप्रदायाची रचना होण्यापूर्वी वारकरी संप्रदायाने 2 लोकांची हत्या केली. ते म्हणजे एक विठ्ठलपंत आणि दुसरी म्हणजे रुक्मिणी आई साहेब. यांचा देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली तरी समाजानं स्वीकार नाही केला हो महाराज. अरे ज्या इंद्रायणीला पवित्रपण माझ्या ज्ञानोबरायाच्या चरणामुळे आहे, ज्या इंद्रायणीला शुद्धता ज्या ज्ञानोबरायामुळे मिळती, त्या ज्ञानोबरायाने जर इंद्रायणीवर स्नान केलं तर लोकांनी सांगावं, ज्ञाना इंद्रायणीवर स्नान करू नको, इंद्रायणी बाटल. अरे गंगेला सुद्धा पवित्रपण साधू संतांच्या चरणामुळे आहे. गंगा सुद्धा ज्या वेळेस लोकांचे पाप हरण करून थकते ना, तर गंगा सुद्धा पवित्र होण्यासाठी साधूचा आश्रय करते महाराज. सिद्धेश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर ज्ञानोबरायाला लोकांनी सांगावं, हे ज्ञाना मंदिरात येऊ नका, तुम्ही संन्यासाची पोर आहात, मंदिर बाटल. महाराज एवढा त्रास. एक सांगू का, मी माफी मागून एक वाक्य बोलतो. कीर्तनकार, गायक, वादक महाराज मंडळी, परमार्थ करणारी मंडळी, आपले खूप चांगले दिवस आहे महाराज आज. जर तेवढा त्रास आजकालच्या कीर्तनकाराला आणि गायक वादकाला झाला तर मी नारदाच्या गादीवर सांगतोय, माळी तोडून फेक. आणि आपले माणसं ज्या दिवशी आपला विरोध करतील ना, त्या दिवशी मनुष्य थकून जातो. मी नेहमी एक आवर्जून उदाहरण सांगत असतो. एका दुकानामध्ये एक सोन्याचं दुकान होतं आणि एक लोखंडाचं दुकान होतं. दुपारची जेवणाची सुट्टी झाली, लोखंड आणि सोनं चर्चा करायला लागलं. त्यावेळेस सोनं लोखंडाला सांगतं, ए लोखंडा, काय रे सोन्या, माझाही मालक मला ठोकतो आणि तुझाही मालक तुला ठोकतो. काय म्हणलं सोनं लोखंडाला? लक्ष देऊन ऐका बरं, खूप मार्मिक दृष्टांत आहे, थोडं लक्ष द्या. सोनं आणि लोखंड दुपारच्या सुट्टीत जेवायला बसल्यानंतर सोनं लोखंडाला सांगतं, हे लोखंडा, माझाही मालक मला ठोकतो आणि तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक ज्यावेळेस मला ठोकतो ना लोखंडा, त्यावेळेस मी तुझ्यासारखा आवाज नाही करत रे. ज्यावेळेस तुझा मालक तुला ठोकतो ना लोखंडा, अख्खी गल्ली जागी करतो तू. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्याने लोखंडाने सोन्याला सांगितलं, सोन्या, ए सोन्या, ऐक ना, तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. काय म्हणलं लोखंड? लक्ष देऊन ऐका. सोन्या, तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. माझं नशीब एवढं खराब आहे रे सोन्या,
मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणार सुद्धा लोखंड आहे म्हणून त्रास जास्त होतो महाराज. संप्रदायाचा विरोध ज्या दिवशी संप्रदायातले लोक करायला लागले त्या दिवशी समजून चालव की आपलं नक्की पतनाकडे लक्ष न चालू आहे महाराज. अरे दुसऱ्या धर्मातल्या लोकांनी हिंदू धर्माचा विरोध केला चालेल ना आपल्याला? दुसऱ्या धर्मातल्या लोकांनी प्रभू रामचंद्राच्या मंदिराला विरोध केला चालेल ना आपल्याला? दुसऱ्या लोकांनी ज्ञानोबराय तुकोबरायविषयी चुकीचं वक्तव्य केलं चालेल ना आपल्याला? दुसऱ्या लोकांनी संभाजीराजांविषयी चुकीचं वक्तव्य केलं, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचं वक्तव्य केलं, सहन करू आपण. पण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रात राहून, ज्ञानोबराय तुकोबरायच्या महाराष्ट्रात राहून, प्रभू रामचंद्राच्या देशामध्ये राहून जर तुम्ही हिंदूचाही विरोध करायला लागले, ज्ञानोबराय तुकोबरायचाही विरोध करायला लागले तर निश्चित माणूस थकून जातो महाराज. मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झाली. काय झाली? मांडे खाण्याची इच्छा झाली. आणि विसोबा खेचर नावाच्या एका काकाकडे प्रेमान काका म्हणायचे, काका ओ काका, मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झाली, खापर द्या ना. खापर तर दिलंच नाही, पण ज्ञानोबरायसारख्या महात्म्याच्या छातीमध्ये लात मारली, ज्ञानोबराय खाली पडली. राग आला. जसे रागात आले, काय नव्हतं करतायत माझ्या ज्ञानोबरायला तुम्ही सांगा बरं? अरे ज्या ज्ञानोबरायने ठरवल्यानंतर मेलेला मनुष्य जिवंत केला, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला, जिवंत केले महाराज. ज्या ज्ञानोबराने ठरवल्यानंतर रेड्याच्या मुखातून ऋग्वेद बोलवले, ज्या ज्ञानोबराने ठरवल्यानंतर भिंत चालवली, ज्या ज्ञानोबराने ठरवल्यानंतर आपल्या पाठीवर मांडे भाजले, त्या ज्ञानोबराने नुसतं विसोबा खेचराकडे बघितलं असतं ना महाराज, तर विसोबा खेचर नावाची व्यक्ती या जगामध्ये शिल्लक नसती राहिली. पण अंतकरण साधूच आहे ना महाराज. आणि साधूनं जर शाप लोकांना दिला तर त्याला साधू तरी कसं म्हणायचं? संत हृदय नवनीत समाना, संत हृदय नवनीत समाना. नवनीताही पेक्षा मऊ साधू संतांचं अंतकरण असतं. ज्ञानोबराय सिद्धबेटात आले आणि ताटी लावली. निवृत्तीनाथ दादा सांगतात, ज्ञान दादा, ए नाना, दार उघड. नाही ऐकलो. सोपान काकाचंही ऐकलं नाही. त्यावेळेस निवृत्ती दादानं ओळखलं, ज्ञानोबरायला फक्त ताटी उघडायला लावू शकते कोण? मुक्ताई. 5 वर्षाची मुक्ताई ताटीजवळ उभे आणि ज्ञानोबरायला सांगितलं, ज्ञान दादा, तुमच्यासारख्या साधूने, तुमच्यासारख्या योग्याने जर असं केलं तर या समाजाचा उद्धार कोणी करायचा? किती गोड प्रमाणे महाराज. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन, योगी चिमुकलीने निवृत्तीनाथ दादा ज्ञानदादाला उपदेश केला, ना माऊली, हो ज्ञानदादा, अहो आपला जन्म लोकांचा त्रास सहन करण्यासाठी झालेला आहे. कशासाठी? जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारे. तुमचा आणि माझा जन्म समाजाचा त्रास सहन करण्यासाठी झालाय माऊली. आणि तुमच्यासारख्या महात्म्याने जर असं केलं तर योगी पावन मनाचा साहे
अपराध जनाचा. खूप मुक्ताईने सांगितलं, पण ज्ञानोबराय मात्र एकही दोन बोलत नाहीये. त्यावेळेस मुक्ताईने ज्ञानदादाला संताचे लक्षण सांगत असताना 5 वर्षाच्या मुक्ताईने ज्ञानोबरायला जो उपदेश केलेला आहे ते मुक्ताबाई अभंगाच्या पहिल्या चरणात. संत तोची घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या मुक्ताई ज्ञानदादाला सांगतात, संत तोचे जाना जगी दया क्षमाजाचे अंगी. ज्ञानोबरायसारख्या महात्म्याला मुक्ताई काय करतायत? ते उपदेश करतायत. खरं सांगू का महाराज तुम्हाला, उपदेश करणाराही अधिकारी असावा लागतो, ज्याला उपदेश करायचा तोही अधिकारी असावा लागतो, बरं का नाही? वक्ता जर म्हणला, कीर्तनकार असो कोणीही असो, जो बोलणार आहे तो चुकणार आहे, बरोबर आहे का नाही? जो बोलणार आहे तो चुकणार आहे. गोंदवलेकर म्हणून एक खूप मोठे संत या परिसरामध्ये, खटावमधून दहिवडलं, बरोबर आहे का नाही? दहिवडी ना, त्या गोंदवलेकरांचे एक शिष्य होते महाराज. दुसऱ्याला माफ करत असताना अंतकरण किती मोठं पाहिजेत माझे गुरुजी मला सांगतात, पुरुषोत्तम. त्या गोंदवलेकरांचा एक शिष्य होता, एवढं प्रेम होतं गोंदवलेकरांचं त्यांच्यावर की बाप रे बाप रे बाप, अति प्रेम होतं त्या शिष्यावर. त्या शिष्याकडून एक चूक घडली महाराज. सकाळी 4 वाजता गोंदवलेकर प्रार्थनेसाठी उठलेले आहे आणि त्यांच्या शिष्याला आणि एका स्त्रीला नग्न अवस्थेमध्ये गोंदवलेकरांनी पाहिलं. काय करायला पाहिजे होतं महाराज गोंदवलेकरांनी? ज्या शिष्यावर अति प्रेम आहे, ज्या शिष्यावर मनापासून प्रेम केलंय, त्या शिष्याला ज्यावेळेस एखाद्या स्त्रीसोबत नग्न अवस्थेत पाहिल्यानंतर किती मोठं दुःख झालं असेल गोंदवलेकरांना. गोंदवलेकरांचं अंतकरण किती मोठं आहे पहा. अंगावर जो पंचा होता तो पंचा काढला आणि कुठं टाकला? त्या मायमाऊलीच्या अंगावर टाकलाय. कोणाच्या अंगावर टाकला? त्या दोघांच्या अंगावर टाकला. दुसऱ्याचे गुन्हे माफ करत असताना एवढं मोठं अंतकरण नाही होणार तुमचं, पण थोडं तरी मोठं करायला शिका. अरे प्रत्येकाने जर प्रत्येकाचा विरोध केला तर उद्या संप्रदायामध्ये कसं होणार महाराज? पुढारी जन्माला यायला काही पुण्य नाही लागत. बायको मेली की नवरा तयार असतो, नवरा मेला की पोरग तयार असतं, पोरग मेली की सून तयार असते, सगळे तयारच असतात. एखादा वक्ता तयार होण्यासाठी, एखादा पखवाजा तयार होण्यासाठी
एखादा गायक होण्यासाठी महाराज हजारो जन्म जावं लागते, तेव्हा कुठे एखादा चांगला वक्ता होतो. आता आमच्यासारख्या लोकांनी किती जरी कीर्तन केलं तर नामदेव महाराज पठाडेसारखा परत वक्ता होईल का कोणी? बाबा महाराज सातारकरांसारखं होईल? परत नाही होणार. अहो किती गायकांनी चाला म्हणू द्या, भीमसेन जोशी सारखा परत गायक होईल? लता मंगेशकरांसारखी होईल? अजिबात नाही महाराज. कीर्तनकार तयार होण्यासाठी, कमीत कमी एक चांगला वक्ता होण्यासाठी 25-30 वर्षाने एखादा, अरे 40 वर्षे गेले, 30 वर्षे गेले, तेव्हा कुठं तुम्ही लोकांनी आज आमचा स्वीकार केलाय. केव्हा केलाय? 2024ला. आम्ही 2001 पासून 2 पासून प्रयत्न करतो, तेव्हा कुठं 2024ला म्हणजे 24 वर्षे गेले, तेव्हा कुठं तुम्ही आता मानायला लागले. 24 वर्षे कीर्तनकार होण्यासाठी घातले आणि तुम्ही त्याचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर ज्ञानोबराय तुकोबराय तुम्हाला कधीच चांगला आशीर्वाद देणार नाहीये. म्हणून माझी विनंती गड्यानं तुम्हाला लक्ष देऊन ऐका. संतांचे लक्षण सांगत असताना मुक्ताईने एका वाक्यात सांगितलं, ज्ञानदादा ऐका, संत तोची जाना जगी. आता संत म्हणले की जनता आलेच महाराज. संतांचे लक्षण सांगत असताना तुकोबरायाने किती गोड प्रमाण खर्च केलेले पहा. तेची संत, तेची संत, जानता